न्यू ब्लॉग. तर आता मी शाळेतून आलो आहे आणि मी शाळेतून आल्या इथं खूप पाऊस पडलेला आहे. तर चला आता आपण खाली जाऊया. तर आजचा स्पेशल मेनू दाल बाटी, जिरा राईस आणि वरण असा होता. तर इथे दीदींचा रिफ्रेशमेंटचा चहा घ्यायला सुद्धा सुरू आहे. तर मी वरती काही साहित्य घेण्यासाठी जात आहे. मी आता बेसन पीठ घेतलं आहे आणि आता खाली जातो. चला. Why so shy, shy, shy? Hey, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं गाव काय आहे ग? सुंदरी सुंदरी, अरे सुंदरी सुंदरी तुझं हे टक टक दे करो सावरिया, टक टक दे करो सावरिया. मभी बना देख देख नाचरी देखो कसो नाचरो सावरिया. सुंदरी सुंदरी तुझं नाव काय? Why so shy, shy, shy? सुंदरी सुंदरी तुझं नाव काय आहे? तुझं गाव. तर इथे मावशींचा संपूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे आणि मी आता वरती रेडी होण्यासाठी जात आहे. गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता मी खाली जातो कारण की आज रात्री सेलिब्रेशन आहे, बर्थडे सेलिब्रेशन आहे. तर चला आपण खाली जाऊया. आज रात्रीचा हा स्पेशल मेन्यू होता आणि ह्याच्यासाठी आम्ही सगळ्या इथं ही साफसफाई इथे करून घेतली आहे आणि टेबल आणि चेअर्स इथं बाहेर अरेंज केलेले आहेत. तर आज मुलींच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या केकचे बाबा अनबॉक्सिंग करत आहेत. पाया कोणीही पडू नका. अशाच तुम्हाला आमच्या ब्लेसिंग आहे. आणि आज गुरुपौर्णिमा आहे. हां, सगळ्यात महत्त्वाचा योगायोग आहे की आज गुरुपौर्णिमा पण आहे. आपण मंगळवारी करणार होतो हा कार्यक्रम, पण आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे आपण एक दिवस पुढे ढकलला. ओके. हां. तर माझ्या आईने आणि राजनंदिनीने सर्व दीदींना हाताने केक भरवला. दालबाटीसारखा मेनू हा प्रथमच हॉस्टेलमध्ये बनवण्यात आला होता. या दालबाटीची चव चाखताना दीदींनी जेवणाचा मनमुराद आनंद लुटला. ही पंगत वाढण्याचे भाग्य आज आम्हाला मिळाले. याचा आनंद जो पंढरपुरात पंगत वाढताना मिळतो ना, तोच आनंद या ठिकाणी मिळाला. తెల్లవారే వెలుగురే కలా పచ్చ పచ్చ పచ్చి మట్టి బొమ్మల అల్లి బిల్లి వెన్న పాల నురగల అచ్చ తెలుగు ఇంటి పూల కొమ్మల దేవదేవుడే పంపగ ఇలా దేవతే మా ఇంట అడుగే పెట్టెనంట. బ్రహ్మ కళ్ళలో కాంతులే మా అమ్మలా మా కోసం మళ్ళీ లాలి పాడేనంట. संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे आपलं राज बॉयज हॉस्टेल आणि राजनंदिनी गर्ल्स हॉस्टेल. ट्युशन एरिया, शिक्षणाची पंढरी, लातूर या ठिकाणी एक वेळ अवश्य भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून आपल्या ज्यांना आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्याचा त्यांना लाभ होईल. एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.